नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपल्यापैकी अनेक जण महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा म्हणजेच MPSC गॅजेटेड सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेची रात्रंदिवस तयारी करत आहेत. आता 2026 सालचा ऑगस्ट महिना चालू आहे आणि साहजिकच तुमच्या मनात 2027च्या पूर्व परीक्षेबद्दल विशेषतः जागांबद्दल अनेक प्रश्न असतील. या संदर्भात एक माहिती अधिकार म्हणजेच RTI अंतर्गत अर्जाला शासनाकडून एक अतिशय महत्त्वाचं उत्तर आलेलं आहे, ज्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. ऑफिशियल PDF डॉक्युमेंट सर्क्युलर्स किंवा असे RTI मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप आहे, जॉईन करा. किंवा रीड करायचं असेल सोप्या भाषेमध्ये तर डिस्क्रिप्शनमध्ये पहिली लिंक आहे, त्याला क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर आता जे पत्र दिसत आहे ते सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून आलेलं अधिकृत उत्तर आहे. या पत्राची तारीख आहे 7 ऑगस्ट 2026. महाराष्ट्रामध्ये म्हणजे जो माहितीचा अधिकार अधिनियम आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत 2027च्या संयुक्त पूर्व परीक्षेच्या रिक्त जागांच्या मागणीपत्राबाबत माहिती मागवण्यात आली होती. आणि आता या पत्राला पिवळ्या रंगात हायलाइट केलेल्या बॉक्समध्ये तुम्ही नीट लक्ष देऊ शकता. यामध्ये शासनाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2027 साठी अद्याप कोणतेही मागणीपत्र प्राप्त झालेले नाहीये. म्हणजे जर आपण डेट पाहिली तर 7 ते 8 तारखेपर्यंत जर पाहिलं तर कोणतंही मागणीपत्र प्राप्त झालेलं नाहीये. तर मित्रांनो, MPSCला परीक्षा घेण्यासाठी आणि जाहिरात काढण्यासाठी राज्य शासनाच्या विविध विभागांकडून रिक्त पदांची माहिती आणि मागणीपत्र यावं लागतं. हे मी खूप वेळेस सांगितलेलं आहे आणि तुम्हालाही माहीत असेल. सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केलं आहे की 2027च्या परीक्षेसाठी अद्याप कोणतंही मागणीपत्र त्यांच्याकडे आलेलं नाहीये. मग आता यावर तुमची प्रतिक्रिया काय असली पाहिजे? अभ्यास थांबवायचा का? तर अजिबात नाही. लक्षात घ्या, मागणीपत्र हे एक प्रशासकीय प्रक्रिया आहे आणि तिला स्वतःचा असा एक वेळ लागतो. शासनाच्या विविध विभागांमध्ये रिक्त जागांचा आढावा घेण्याचं काम चालू असतं. त्यामुळे आज मागणीपत्र आलं नाही याचा अर्थ परीक्षा होणार नाही असा मुळीच होत नाही. जाहिरात येण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होईलच. तुम्हाला एक विद्यार्थी म्हणून फक्त एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं आहे, ती म्हणजे तुमचा अभ्यासचा सिलेबस कंप्लीट करणे. तो खूप मोठा आहे, स्पर्धा प्रचंड आहे. त्यामुळे ही बातमी ऐकून निराश न होता हा जो वेळ मिळतोय त्याचा उपयोग रिव्हिजन आणि सराव परीक्षांसाठी करा. मला आशा आहे की RTI अर्जामागचं सत्य आणि त्याची सद्यस्थिती तुम्हाला स्पष्टपणे समजली असेल. माझ्या माहितीप्रमाणे पुढच्या 5 ते 10 दिवसांमध्ये नवीन RTI किंवा नवीन मागणीपत्र जे आहे ते आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्याच्यामध्ये 2027 साठी जे आहे जाहिरातीबाबत मागणीपत्र दिले जातील. मी तेही तुमच्यासाठी घेऊन येईल. जशी या मागणीपत्राबाबत किंवा 2027च्या जाहिरातीबाबत कोणतीही अपडेट येईल मी सर्वात आधी आपल्या चॅनलवरती घेऊन येईल. त्यामुळे या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील किंवा याच्या रिगार्डिंग काही प्रश्न असतील तर मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, मी नक्की उत्तर देईल. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करा. तसेच डिस्क्रिप्शनमधला इम्पॉर्टंट लिंक चेक करायला विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.